मला महेशजींच्या घरी काम करून 1 वर्ष झाले होते. ते या जगातील सर्वात व्यस्त माणूस होते. ते सतत व्यस्त असायचे. माझे काम फक्त घर सांभाळणे आणि जेवण बनवणे एवढेच होते. ते त्यांच्या आयुष्यात काय करतात यात मला काहीही रस नव्हता किंवा मी त्यांना कधी विचारलेही नाही. माझ्याकडून एक दिवस काचेचा ग्लास फुटल्यावर त्यांनी अनेक गोष्टी मला ऐकवल्या होत्या. पण आता त्यांचे लग्न झाले होते आणि आज त्यांच्या लग्नाची पहिली रात्र होती. त्यांची पत्नी खूप सुंदर होती. तिचे नाव रेखा होते आणि ती खरोखरच फिल्म स्टार रेखासारखी सुंदर होती. इतकी सुंदर स्त्री मी याआधी पाहिली नव्हती. पण मला वाटले की ती थोडी काळजीत आहे. महेशजी म्हणाले की जा आणि तुझ्या मालकिनीला पहा. ती तयार असेल तर तिला माझ्या खोलीत घेऊन ये. मी तिला भेटायला गेले तेव्हा ती रडायला लागली आणि मला सांगितले की मी खूप मोठ्या संकटात आहे. जेव्हा मी विचारले काय झाले आहे तेव्हा ती म्हणाली की मी आत्ता तुम्हाला सांगू शकत नाही, परंतु फक्त तुम्हीच मला मदत करू शकता. मी म्हणाले मी तुम्हाला कशी मदत करू? पण मला फक्त तुम्हीच मदत करू शकता. मी म्हणाले मी तुला कशी मदत करू? मी फक्त एक मोलकरीण आहे. ती म्हणाली फक्त तूच मला मदत करशील आणि लग्नाची ओढणी उचलून माझ्या डोक्यावर ठेवली. मला धक्काच बसला. मी म्हणाले काय करताय तुम्ही? ती म्हणाली तुला एका रात्रीसाठी महेशजींच्या खोलीत जावे लागेल आणि त्यासाठी मी तुला पैसे देईन. मी तुला 5 लाख रुपये देईन. हे ऐकल्यावर मी आश्चर्यचकित झाले. मी म्हणाले 5 लाख? अरे जरी मी आयुष्यभर झाडू मारला तरी देखील 5 लाख रुपये कमवू शकणार नाही. पण मग अचानक माझ्या मनात एक विचार आला. मी म्हणाले काय मालकीन, आम्ही गरीब लोक आहोत. तुम्ही आमच्याशी विनोद करू नका. आज तुमच्या लग्नाची रात्र आहे आणि महेशजींनी तुम्हाला बोलावले आहे. तर ती म्हणाली मी गंमत करत नाहीये आणि मग माझ्या कानात काहीतरी कुजबुजले ज्यामुळे मला धक्काच बसला. तिने मला नववधूसारखं सजवायला सुरुवात केली. पण मी म्हणाले महेशजी मला लगेच ओळखतील. तर ती म्हणाली नाही, तू आधी पदराच्या आड जा. पदर उचलण्यापूर्वी मला लाईट बंद करायला सांग. मी बाहेर आहे. मी तशीच उभी राहीन. जर त्यांनी तुझे ऐकले नाही आणि दिवे बंद केले नाहीत तर मी बाहेरून मेन स्विच बंद करेन जेणेकरून पूर्ण अंधार होईल. काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण तू मला साथ दिलीच पाहिजे. बक्षीस एवढं मोठं असेल की तू खुश होशील. पण मी खोलीत गेल्यावर समोरचं वातावरण पाहून आश्चर्यचकित झाले. कारण महेशजींनी त्यांचे सगळेच मला महेशजींच्या घरी काम करायला आवडायचे कारण त्यांना बायको नव्हती. स्त्रिया खूप किचकिच करत असतात. त्या प्रत्येक कामात त्रास देतात. पण ज्या लोकांच्या घरी बायका नाहीत त्यांच्या घरी आपल्या इच्छेनुसार काम करणे तरी चालते. काम केले तर केले, ते योग्य झाले की नाही हे तपासायला कोणीही येत नाही. पण जेव्हा मला कळले की त्यांचे लग्न होणार आहे तेव्हा मी म्हणाले की आता मला येथे माझ्या मर्जीने काम करू देणार नाहीत. परंतु ते खूप चांगला पगार देत होते म्हणून मला नोकरी सोडायची नव्हती. पण त्यांचे लग्न खूप विचित्र झाले होते. अचानक एके दिवशी ते म्हणाले की आज 10 ते 15 लोकांची जेवण बनवा आणि चांगले जेवण बनवा कारण आज माझे लग्न आहे. मला आश्चर्य वाटले. एवढा मोठा माणूस एवढ्या थोड्या माणसांमध्ये लग्न करतोय यांचे मला आश्चर्य वाटले. बँड नाही, मिरवणूक नाही, मुलगी कोण आहे आणि ती त्यांना कधी भेटली याची कल्पनाही नाही. मी त्यांना विचारले लग्न इथेच होणार आहे? तेव्हा ते म्हणाले की मंदिरात होईल, पण मी माझ्या बायकोला घेऊन घरी येईल. तुम्ही पूजेचे ताट तयार ठेवा म्हणजे गृहप्रवेश करता येईल. मी होकार दिला. ठीक आहे. मला तर वाटले होते की त्यांचे लग्न असेल तेव्हा संपूर्ण शहर बघेल. पण कदाचित ते कोणालाही सांगू इच्छित नव्हते कारण आता ते थोडे मोठे झाले होते आणि खूप उशिरा लग्न करत होते. जास्त काम नव्हते. मी जेवण वगैरे बनवले आणि वधू घरी आली. तिला एका खोलीत बसवले आणि महेशजी स्वतः त्यांच्या खोलीत गेले. ते सांगू लागले की काही वेळाने तू तुझ्या मालकिनीला माझ्या खोलीत पाठव. पण मी मालकिनीकडे गेल्यावर तिने मला ही गोष्ट सांगितली. त्यांनी मला नववधूप्रमाणे सजवायला सुरुवात केली. माझे अजून लग्न झाले नव्हते. मला हे सर्व खूप विचित्र वाटत होते. त्यांनी मला महेशजींच्या खोलीकडे पाठवले. जिथे मी त्यांची वधू घ्यायला आले होते तिथे त्यांनीच मला त्यांच्या जागी पाठवले. पण हो, हे ते सर्व का करत होती याचे कारण तिने मला सांगितले नाही. मी खूप घाबरले होते. माझे काय होईल हे माहीत नव्हते. एवढ्या पैशांचा विचार करून मी लोभी झाले होते. पण मी जे करत होते ते अजिबात योग्य नव्हते. मी दरवाजा ठोठावल्यावर ते म्हणाले हे माझ्या प्रिये, ही तुझीच खोली आहे. मी चेहऱ्यावर पदर घेतलेला होता म्हणून ते म्हणाले की तू खूप संस्कारी आहे. मला तुझी शैली आवडली. जेव्हा त्यांनी मला खांदे धरून बेडवर बसवले तेव्हा मला वाटले की माझा जीव जातो की काय. ते माझ्याशी बोलू लागले आणि म्हणाले की हे तुझे घर आहे आणि इथे काम करणारी शीला आहे ना, ती इथली मोलकरीण आहे. ती खूप छान मुलगी आहे. तुला काही हवे असेल तर तू तिच्याशी संपर्क करू शकतेस.
तुला काही हवे असेल तर तिला सांगत जा. ती खूप छान स्वयंपाक करते. महेशजींनी आजपर्यंत माझी स्तुती केली नव्हती, पण आज ते माझी स्तुती करत होते आणि मी विचार करत होते की ते ज्यांची स्तुती करत आहेत तोच तुमच्या बायकोच्या जागी येऊन तुम्हाला फसवायला बसला आहे. मला वाईट वाटत होते, पण मी पण असहाय्य होते. मी आयुष्यभर लोकांची भांडी तर नाही ना धुवू शकत. प्रत्येक गरीबाला त्याचे नशीब बदलायची संधी मिळते आणि माझ्यासाठी ही संधी होती. ते म्हणू लागले की मी एकटाच राहतो आणि इतकी वर्ष मला माझ्या आवडीची मुलगी मिळाली नव्हती, म्हणून मी लग्न केले नाही. पण तुला पाहिल्यावर मी तुझा दिवाणाच झालो. होय, मला तुझ्या वडिलांना काही पैसे द्यावे लागले, पण ही गोष्ट मनात ठेवू नकोस. कारण जर मी त्याला पैसे दिले नसते तर तुझे माझ्याशी लग्न झाले नसते. आता मला समजले की साहेबांनी मालकिनीला विकत घेतले होते. तसे असेल तर फार विचित्र गोष्ट होती. हेच कारण आहे का तिला साहेबांच्या खोलीत यायचे नव्हते आणि तिने मला पाठवले? साहेब म्हणाले, काही गोष्टी आहेत ज्या तुला सांगणे खूप महत्त्वाचे आहे. मी खूप वेगळ्या प्रकारचा व्यक्ती आहे. माझ्या काही गरजा आहेत ज्या तुला पूर्ण करायच्या आहेत, पण त्या तुला माझ्या इच्छेनुसार आणि मी सांगतो त्याप्रमाणे पूर्ण करायच्या आहेत. तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस. पण तू काहीच का बोलत नाहीस? तुला लाज वाटते आहे का? मी होकारार्थी मान हलवली. ते म्हणाले, मला फक्त तुझी रात्र हवी आहे. दिवसभर तुला पाहिजे ते करू शकतेस तू. मी तुला थांबवणार नाही. मी तुझ्यासाठी गाडी आणि एका ड्रायव्हरची व्यवस्था करून देईल. तुला हवं तिथे जाता येता येईल. हवं तितकं शॉपिंग करता येईल. पैशांची कमतरता भासणार नाही. पण रात्र होताच तयार होऊन स्वतःला स्वच्छ करून परफ्यूम लावून आणि छानसे कपडे परिधान करून माझ्या खोलीत यायचे. दिवसभर तू तुझ्याच खोलीत राहा, कारण माझा उठण्याचा आणि झोपण्याचा वेळ मॅच होणार नाही आणि माझी दिनचर्या तुझ्याशी जुळणारही नाही आणि मी तुला दिवसभर माझ्या डोक्यावर बसवून शकत नाही. वाईट वाटून घेऊ नकोस, पण तू माझ्या आयुष्याचा एक भाग आहेस. माझ्या संपूर्ण आयुष्याचा नाही. रात्र पडताच मला तुझी गरज भासेल. मी विचार करत होते की महेशजी कोणत्या प्रकारच्या गोष्टी बोलत आहेत. कोणत्याही मुलीचा नवरा पहिल्याच रात्री तिच्याशी असे बोलला तर ती नक्कीच त्याच्याबद्दल वाईट विचार करेल. आता ते म्हणाले की प्लीज माझ्याकडे ये ना. मी आधी लाईट बंद करा असे म्हणणार होते, पण त्याआधी लाईट बंद झाली होती. कदाचित मालकिनीने हे केले असावे, कारण खूप उशीर झाला होता. तिला आत काय चालू आहे हे कळले तर नसावेच, पण तिने अंदाजे दिवे बंद केले असावेत. महेशजी आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, हे माझ्या घरी काय झाले आहे? मी बघून परत येतो. ते उठून निघू लागले तेव्हा मी त्यांचा हात धरून म्हणाले, आपल्याला या प्रकाशाची काय गरज आहे? सकाळ झाली तेव्हा महेशजी झोपले होते. मी त्यांच्या खोलीतून बाहेर आले. संपूर्ण घरात शांतता पसरली होती. मी त्यांच्या घराच्या मागे असलेल्या विहिरीकडे गेले, कारण मी तिथेच राहत होते. त्यानंतर मी घरातील कामे करण्यासाठी घरात आले. मालकीनबाई उठून लगेच माझ्याकडे आली आणि म्हणाली, तू कशी आहेस? ठीक तर आहेस ना? हा प्रश्न विचारल्यावर तिला काय म्हणायचे आहे ते मला ठाऊक होते, पण मी एकदम बरी होते, कारण बोलता बोलता महेशजींना झोप लागली होती. मी मालकिनीला हे सांगितल्यावर ती हसायला लागली, पण मी खूप अस्वस्थ झाले. मी म्हणाले, तुम्हाला हे माहीत होते का? त्यांना याबाबत कळाले तर ते मला नोकरीवरून काढून टाकतील. त्यावर मालकीन म्हणाली की तुला इतके पैसे देईल की तू नोकरीची काळजी का करतेस? पण मी मनात विचार करत होते की अजून पैसे दिले आहेत का? मी तुम्हाला एक गोष्ट विचारू? तुम्हाला वाईट तर वाटणार नाही ना? तर मालकीन म्हणाली, आता तू माझी सोबतीण आहेस. आता मला वाईट का वाटेल? सांग काय गोष्ट आहे ती? मी म्हणाले की साहेब सांगत होते की तुम्हाला विकत घेऊन आले आहेत. तर मालकिनीच्या चेहऱ्यावरचा रंग अचानक हरवला आणि ती म्हणू लागली, असे त्यांनी सांगितले? मी म्हणाले, हो, त्यांनीच मला सांगितले. म्हणूनच तुम्ही त्यांच्या खोलीत जात नव्हत्या का? तर ती म्हणाली, नाही, असे काहीही नाही. मी म्हणाले, मग काय कारण आहे? तर ती म्हणाली की असे काहीही नाही. असे काही विचार करू नकोस. तुला खूप पैसे मिळणार आहेत आणि त्यातील काही आज तुला देईल, बाकी तुला नंतर मिळतील. तुला हे नाटक आयुष्यभर करावं लागणार नाही, म्हणून काळजी करू नकोस. पण जोपर्यंत करशील तोपर्यंत ते नीट कर. प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेव. छोट्या मोठ्या गोष्टी तुझ्या लक्षात असायला हव्यात. जास्त बोलायचे नाही आणि बोलशील तेव्हा बदलत्या आवाजात बोल आणि लाईट बंद करायला विसरू नकोस. मी हो मध्ये मान हलवत सगळं ऐकत होते. मालकीन म्हणाली की तुझे सर्व पैसे पूर्ण झाल्यावर महेशजींना सांग की मला आता ही नोकरी नाही करायची आणि तुझी नोकरी सोडून इथून निघून जा. मी म्हणाले की निघून जाईल, पण तुमचे काय होईल? तर ती म्हणू लागली की हा तुझा मुद्दा नाही. आता तिला जरा राग आला होता की मी तिला काही प्रश्न विचारू नये. ती सांगते ते फक्त करत राहू, त्यामुळे ती खुश होती. मी म्हणाले, ठीक आहे. मी खूप वाईट परिस्थितीत फसले होते. मी स्वतःवर मोठं संकट ओढवून घेतलं होतं. पण संध्याकाळी मालकिनीने मला 5 लाख रुपये दिले तेव्हा मी आनंदाने वेडी झाले.
इतके पैसे मी आयुष्यात एकदाही पाहिले नव्हते. हे पैसे सुरक्षित ठेव असे त्यांनी सांगितले. ते पैसे मी सुरक्षितपणे ठेवले होते. आता आणखी पैसे मिळायचे बाकी होते. मालकिनीने सांगितले की ती हळूहळू देईन, पण 1 महिन्याच्या आत तुला तुझे पैसे मिळतील, त्यामुळे काळजी करू नकोस. पैसे पाहिल्यावर मला वाटले की हे इतके अवघड काम नाही आणि मग फक्त काही दिवसांचाच त्रास आहे. त्यानंतर माझे संपूर्ण आयुष्य खूप चांगले जाणार आहे. पण मालकीनबाई असे का करत होती हे मला अजूनही समजले नव्हते. साहेब इतके वाईटही नव्हते. ते दिसायलाही वाईट नव्हते. कदाचित मालकिनीपेक्षा 7 ते 8 वर्षांनी मोठे असतील. ते मोठे होते, पण काय फरक पडतो? त्यांच्याकडे खूप पैसा, घर, गाड्या होत्या. एवढं मिळत असताना वयाची काळजी कोणाला आणि कशाला करायची? मालकीन तिच्या दिसण्यावरून खूप हुशार व चालाक दिसत होती. तिच्या मनात काय चालले आहे हे जाणून घेणे फार कठीण होते. दुसऱ्या दिवशी रात्री साहेबांनी मला रूमवर, म्हणजेच त्यांच्या बायकोला बोलवले नाही. मला बोलवलं नाही तेव्हा मीही वाचले. महेश साहेब खूप व्यस्त व्यक्ती होते. दिवसभर कामात व्यस्त असायचे. रात्र झाली की ते मला मालकिनीला तयार होऊन यायला सांगून ये असे म्हणायचे. पण ते दिवसभर इतके थकायचे की बोलता बोलता झोपी जायचे. महेश साहेब झोपी गेल्याचे आधी मालकिनीला सांगावे असे वाटले, पण नंतर मी खोटं बोलली की ते झोपले नव्हते आणि तिने असा चेहरा केला की माझ्यासोबत खूप काही वाईट झाले असावे. तिला खूप वाईट वाटले. माफ कर, पण मी देखील असहाय्य आहे आणि मला 5 लाख रुपये दिले. माझ्या मनात खूप आनंद होत होता. या 2 वेड्या नवरा बायकोंमुळे माझी चांदी होत आहे आणि मला दररोज इतके पैसे मिळतात. आता माझ्या मनात दुसरा विचार आला. मला वाटले की घरातले जेवण तर मी बनवतेच, त्यामुळे महेश साहेब जेवायला बसतील तेव्हा त्यांच्या जेवणात झोपेचे औषध मिसळावे, जेणेकरून त्यांना झोप येईल. अशा प्रकारे मला त्यांच्याकडे जावे लागणार नाही आणि माझे कामही होईल. मी माझ्या मालकिनीशी खोटे बोलले. मालकीन कोणत्या खोलीत जाते? तिथे फक्त मी आणि महेश साहेबच असतात. मालकीन रोज माझ्यासाठी 5 लाख रुपये देत होती. म्हणजे आता फक्त 10 दिवसांची गोष्ट होती. मला हे कसं तरी नाटक करायचं होतं. त्यानंतर सगळं सुरळीत झालं असतं. मी इथून निघाले असते. माझा एक मित्र होता, ज्याला मी सांगितलं होतं की हे सगळं चालू आहे. तो म्हणाला होता की ट्रेनची व्यवस्था करून घेईन आणि सगळे पैसे मिळताच आपण इथून निघून जाऊ. त्यानेही मला तेच सांगितले. तो मला म्हणाला की फक्त पैसे उचल आणि हेच नाटक चालू ठेव, पण त्या म्हाताऱ्या माणसाला तुझ्या जवळ येऊ देऊ नकोस. मी तुला दुसऱ्या कोणासोबतही सहन करू शकत नाही. मी त्याला म्हणाले होते की त्या म्हाताऱ्याच्या जाळ्यात पडण्या एवढी मी वेडी नाही. मी आधीच सगळी व्यवस्था करून ठेवली आहे. मालकिनीला वाटत होतं की ती माझ्यासोबत खेळ खेळत आहे, पण खरं तर हे होतं की मीच तिच्यासोबत खेळ खेळत होती. हे त्या मालकिनीलाही माहीत नव्हते. ही तर नियती आहे. कुणासाठी खड्डा खणला तर त्यात तुम्हीच पडाल. माझ्याकडे खूप पैसे जमा झाले होते आणि आता मला फक्त 5 दिवस नाटक करायचे होते. माझ्यासाठी काहीही कठीण नव्हते. मला असे वाटले की प्रत्येकजण माझ्या तालावर नाचत आहे आणि मी पाहिजे ते करू शकते. मी खूप हुशार व चालाक आहे. माझ्यात इतकी बुद्धी आहे हे मला माहीतच नव्हते. माझ्या मित्राचे नाव अशोक होते. तो खूप देखणा व मजबूत तरुण होता. माझाही चेहरा वाईट नव्हता. फक्त माझे दुर्दैव होते की मला दुसऱ्याच्या घरी काम करावे लागत होते. मी सर्व पैसे त्याच्याजवळ ठेवत होती. माझा त्याच्यावर खूप विश्वास होता. माझा विश्वास होता की माझे पैसे त्याच्याकडून कुठेही जाणार नाहीत. काळजी करू नको असेही तो म्हणाला होता. मी पैसे माझ्या क्वार्टरमध्ये ठेवू शकत नव्हते, कारण महेश साहेबांना कळाले असते तर सगळा खेळच उलटला असता. मालकीन हल्ली विचार करत होती. तिला असे वाटत होते की ती जिंकेल आणि मी ठरवले होते की माझे सर्व पैसे मिळाले की मी अशोकला घेऊन पळून जाईल. त्यानंतर मालकीन जाणो आणि मालक जाणो. मालक मालकीन एकमेकांची भांडले तरी मी इथे राहणार नाही. ते काहीही करो. आम्ही ट्रेनचे तिकीटही काढून ठेवले होते. आता खेळला फक्त 3 दिवस बाकी होते. मी मालकिनीला फोन करून कोणाशी तरी बोलत असल्याचे ऐकले आणि मी अंदाज लावला की ती कोणाशी बोलत आहे. खूप हसून व तिच्या चेहऱ्यावर लाजही होती. याचा अर्थ फोनवर बोलणारा कोणीतरी माणूस होता. तो तिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आहे असं वाटत होते. अर्थातच मालकिनीच्या आयुष्यातही कोणीतरी होतंच, म्हणून ती आपल्या नवऱ्यापासून दूर राहायची आणि नवऱ्याकडे मोलकरणीला पाठवायची. तिला स्वतःला जायचे नव्हते. असे वाटते की ती कोणाशी तरी खूप एकनिष्ठ होती, पण मी पण एकनिष्ठ होते, कारण मलाही अशोकचे प्रेम इतर कुणाशीही शेअर करायचे नव्हते. आणि यावेळी महेश साहेब दोघं बाजूंनी फसले जात होते. एवढा मोठा उद्योग चालवणाऱ्या या माणसाला 2 बायकांनी वेड्यात काढलं आणि त्याला त्याची जाणीवही नव्हती. याचं मला आश्चर्य वाटायचं. एके दिवशी त्याने मला सांगितले की माझे नशीब खूप वाईट आहे. मला एवढी सुंदर बायको मिळाली आणि मी रोज झोपून जातो. मी काय करू? मला झोप येते. मी म्हणाले काही हरकत नाही. आता मला तर संपूर्ण आयुष्य तुमच्यासोबतच घालवायचे आहे. तर तुम्हाला झोप येत असेल तर त्यात काय झाले?
तर ते म्हणाले की झोपण्यापासून वेळच मिळत नाही. हे सगळं माझ्यासाठी सोपं होतं असं नव्हतं, अवघड होत चाललं होतं. पण मी विचार करत होते की काही दिवसांचीच गोष्ट आहे. या दिवसात अशोकही माझ्यावर खूप खुश होता. तो म्हणायचा की तू माझ्यासाठी लक्ष्मी बनून आली आहेस, तू सर्व काही बदलून टाकलेस, तशीच तू माझ्या हृदयाची राणी बनून राहशील. आज शेवटचा दिवस होता. आज मालकीन मला 5 लाखाचा शेवटचा हप्ताही देणार होती. मला माहीत होतं. मी अशोकला आधीच सांगितले होते की मी सकाळी लवकर घरातून निघेल, तू बाहेर तयार राहा आणि त्यानंतर आपण तिथून निघून जाऊ. कारण महेश साहेब मला रात्री खोलीत बोलवणार होते आणि आम्हाला सकाळी निघायचे होते. पण आज मोठा गोंधळ झाला. मी नेहमीप्रमाणे जेवणात झोपेचे औषध मिसळले होते, पण महेश साहेबांनी जेवण नाकारले. त्यांनी मला सांगितले की शीला, मला जेवायचे नाही, तू मालकिनीला माझ्या खोलीत तयार होऊन यायला सांग. मी म्हणाले, तुम्ही जेवण करून घेतले असते, तुमच्या आवडीचे जेवण होते. त्यानंतर ते म्हणाले, मला भूक नाही. जर मला भूकच नाही तर मी कसे खाऊ? माझे आवडते अन्न असेल ते फ्रीजमध्ये ठेव, मी उद्या खाईन. मान्य आहे, तू खूप कष्टाने जेवण बनवले, पण ते तुझे कामच आहे आणि तू मेहनत नाही घेतलीस तर तुला पैसे कोण देणार? आणि जरी तू खूप कष्ट मेहनत घेऊन जेवण बनवले असेल तरी मी काय करू? तू घराची मोलकरीण आहेस आणि मोलकरणीसारखंच राहा. माझी बायको का बनते आहेस? मी हे पाहून घाबरले. मी म्हणाली, नाही महेश साहेब, तसं काहीही नाही. जेवले असते तर बरं झालं असतं, मग तुमची तब्येतही बिघडली नसती. ठीक आहे, तुम्ही जेवत नसाल तर मी तुमच्यासाठी दूध गरम करून आणते. मी मनात विचार केला होता की दुधातच झोपेच्या गोळ्या मिक्स कराव्यात. मग ते म्हणाले की मला काहीही खायचे नाही आणि प्यायचेही नाही. दूध काय, मला पाणी देखील प्यायचे नाही. तू फक्त तुझ्या मालकिनीला सांग. आज माझा खूप वाईट मूड आहे. ते इतके वाईट मूडमध्ये होते की आज माझ्यासोबत जे काही होणार होते ते कदाचित सर्व काही उद्ध्वस्त करणार होते. तुला महेशजींनी हातही लावायला नको असे अशोकने मला सांगितले होते. महेश साहेब आज शुद्धीवर होते आणि ते पण इतके दिवस मेटाकुटीला आले होते. त्याला वाटले असेल की आज तो संधी सोडणारच नाही. हे मी माझ्या मालकिनीलाही सांगू शकत नाही. त्यांना वाटते की मी रोज जाते आणि सर्व काही त्यांच्या अपेक्षेप्रमाणे होते. मी त्यांच्या रूममध्ये गेले आणि ती मला नवरीसारखी सजवू लागली. ती रोज असेच करायची. ती म्हणाली, तू आज खूप अस्वस्थ दिसते आहेस. शीला, काय झाले आहे? मी म्हणाले, काही नाही. बस, हे किती दिवस चालेल असा प्रश्न पडला आहे. त्यावर मालकीन म्हणाली, आता करावं लागेल. आता तरी मी त्यावर तुला काही सांगू शकत नाही. पण हो, हे सगळं फार काळ चालणार नाही. मला माहीत आहे की ती मला असेच सांगत होती, जेणेकरून मी खूप प्रश्न विचारू नये आणि हे सर्व असेच काहीसे चालू असावे. तिने मला तयार केले आणि खोलीच्या दिशेने पाठवले. मी इथून पळून जाण्याचा विचार करत होते, पण आता पळून जाणे मला शक्य नव्हते. बाहेरच्या पहारेकरी जागा झाला होता. मला माझे शेवटचे 5 लाख रुपये सोडायचे नव्हते, पण मला वाटत होतं की सोडून द्यावेत. ते 5 लाख रुपये असतात तर खूप जास्त, पण इज्जतीपेक्षा मोठं काहीच नाही. म्हणून मी पळून जाण्याचा विचार पक्का केला. पण तेवढ्यातच महेश साहेबांचा आवाज आला. ते म्हणाले, बाहेर का उभी आहेस? आत ये माझी राजकुमारी. मला वाटलं त्यांनी मला बाहेर उभे असताना पाहिले होते. तरीही तिथून पळून जावे असे मला वाटत होते. पण तेवढ्यातच महेश साहेबांनी माझा हात धरला आणि मला मध्ये ओढले आणि दरवाजा बंद केला. समोरचं वातावरण पाहून मला आश्चर्य वाटले. आज तर ते तयार होऊन बसले होते. इतकेच नाही तर आणखी 2 लोकही तिथे उपस्थित होते. मी म्हणाले, कोण आहेत हे? तर ते म्हणाले, मित्र, दोस्त, यार आहेत माझे. आणि तू अजूनही पदराआड का उभी आहेस? पदर काढून टाक. मी म्हणाले, आधी लाईट बंद करा. तर ते म्हणाले, आज लाईट बंद होणार नाही. मी भीतीने थरथरत होते. आज माझे गुपित उघड होणार होते. माझ्यासोबत खूप वाईट घडणार होते. माहीत नाही महेश साहेबांनी त्यांच्या 2 मित्रांना का बोलवले होते. ते म्हणाले, तू पदर काढ. मी काहीच केले नाही. तेव्हा त्यांनी माझा पदर स्वतःच काढला. मी तोंड लपवू लागले, पण त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात आश्चर्य नव्हते. ते म्हणाले, मला पहिल्या दिवसापासूनच माहीत होते की तू हे सगळं करत आहेस आणि तू तुझ्या मालकिनीला साथ देत आहेस. मी तिला नंतर बघेन, पण मी तुला माफही करणार नाही. मी रडायला लागले आणि म्हणाले, साहेब, मला माफ करा. हे सर्व मालकिनीने केले आहे. ते म्हणाले, पण झोपेच्या गोळ्या तू जेवणात मिसळत होतीस ना? होय, मी तुला या घरात ठेवले, तुला काम दिले, तुला नेहमी वेळेवर पगार दिला. तू माझ्याशी खूप वाईट केलेस. तू हे सर्व मालकिनीसोबत मिळून केलेस. मी म्हणाले, मला माफ करा, मला जाऊ द्या. ते म्हणाले, मी तुला सोडणार नाही, कारण तू तिची शस्त्र आहेस. तू नसतीस तर ती माझ्यासोबत हे सर्व करू शकले नसते. तिला संधी मिळाली फक्त तुझ्यामुळे. हो, तू नसती तर ती थेट माझ्या खोलीत आली असती आणि आज मी असा बसलो नसतो. पण काही रुपयांसाठी तू माझी फसवणूक केलीस. जरा विचार कर, तू माझे मीठ खाल्ले आहेस. जर तू येऊन मला मालकिनीचा हा हेतू सांगितला असतास तर मी तुला इतके पैसे दिले असते की तुला या घृणास्पद काम करावे लागले नसते आणि आज मी या मर्यादेपर्यंत गेलो नसतो. मी म्हणाले, मला जाऊ द्या,
पण मला जाऊ दिले नाही. सकाळी खोलीतून बाहेर आले तेव्हा माझी अवस्था फारच वाईट होती. मला वाटले अजून वेळ आहे. अशोकला खोटे बोलते आणि मी मालकिनीकडून पैसे घेऊन निघून जाते. मी कसं तरी स्वतःवर नियंत्रण ठेवलं. मी इतकं सहन केलं तर निदान काहीतरी फळ मिळायला हवं होतं. सगळं संपेल असं शक्य नाही. मी फक्त इथून निघून जाईल, हे सगळं विसरून जाईल. पण पैसे घेण्यासाठी मालकिनीच्या खोलीत गेल्यावर समोर काय चालले आहे हे पाहून मला आश्चर्य वाटले. जे मला दिसले ते पाहून मला वाटले की मी मालकिनीला व साहेबांनाही मूर्ख बनवले आहे. पण हे मी कसे विसरले की ही मोठी माणसं आहेत. साहेब एवढा मोठा व्यवसाय सांभाळायचे, जगभर व्यवसाय करायचे. मी एक छोटी मोलकरीण होते. मालकिनी ही कशी फसेल? ती बाई सुद्धा इथपर्यंत पोहोचली होती. तिने तिच्यापेक्षा वयाने मोठ्या माणसाची लग्न केले होते. हे काही विनाकारण नव्हते. तिने हे फक्त संपत्तीसाठी केले होते आणि तिच्याकडे इतका पैसा कुठून येत होता ज्यातून ती मला द्यायची. मुद्दा असा नव्हता की मी मालकीण व मालकाला मूर्ख बनवले म्हणून त्यांनी माझ्याशी वाईट केले. येथे मला 3 लोकांनी मूर्ख बनवले, कारण यात एक तिसरी व्यक्तीही होती आणि मला वाटले नव्हते की तिसरा माणूस तो असेल आणि तो मला फसवेल. अशी मला अपेक्षा मुळीच नव्हती. मी समोर पाहिले तर तीच व्यक्ती होती. तो अशोक होता. तो मालकिणीच्या खोलीत होता आणि दोघेही एकमेकांसोबत बसले होते. असे वाटत होते त्यांनी एकमेकांसोबत खूप छान वेळ घालवला आहे आणि मी इथे उभी आहे हे सांगण्यासाठी दार वाजवल्यावर ते माझ्याकडे बघून हसायला लागले. माझ्यासोबत खूप वाईट होत होतं, पण मी पूर्ण तुटले नव्हते. पण आता हे बघून मी तुटले होते. ज्याच्यासाठी मी हे सगळं करत होते, ज्याला मी माझे सर्वस्व मानले होते, त्या माणसाने माझ्याशी हे सगळं केलं. मला कळलं नाही तो किती दिवसांपासून मालकिणीच्या संपर्कात होता. मी दिलेले सर्व पैसेही त्याच्याकडे होते. या सर्व लोकांनी मिळून मला मूर्ख बनवले होते आणि मला वाटले की मी सर्वांना फसवत आहे. मी म्हणाले की मी सर्व काही मालकाला सांगेल. तो म्हणाला की त्याला सांगायची गरज नाही. आम्ही इथून तसेही निघणार आहोत. तू दिलेले पैसे माझ्याकडे आहेत आणि हिने खूप पैशांची व्यवस्थाही केली आहे. आता आम्ही एकत्र राहू. या बाईसोबत मी तुला दाखवलेले सर्व स्वप्न जगणार आहे. अरे तू आहेस तरी कोण? लोकांच्या घरी काम करणारी साधी मोलकरीण आहेस. तुझ्याकडे पैसा होता आणि मला ते पैसे हवे होते म्हणून मी तुला माझी प्रेमाची स्वप्ने दाखवली. पण मला तू माझ्या स्वप्नातही आवडली नाहीस. तू लोकांची खरकटी भांडी साफ करणारी एक तुच्छ स्त्री आहेस. कोणाला आवडेल तुझ्यासोबत आयुष्य घालवायला? ही बाई बघ, हिला म्हणतात बाई. एक श्रीमंत व सुंदर व खानदानी बाई, जिला मी माझ्या हृदयाची राणी म्हणून ठेवेल. तुला नाही. तू इथून निघून जा आणि हो, मी काही पैसे ठेवले आहेत ते उचल. मी मागे वळून पाहिले तर टेबलावर जवळपास 500 रुपये पडलेले असावेत. तो म्हणाला, आता इतकं झालंय तुझ्यासोबत, मग टॅक्सीने जा. असे बोलून दोघेही हसू लागले आणि मी विचार करत राहिले की माझ्यासोबत इतकं वाईट का झालं. पण आता मी शांत बसणार नव्हते. मी माझे अश्रू पुसले आणि ते 500 रुपये घेतले. जे काही मी साहेबांसोबत केले होते ते स्पष्ट होते की आता मला कामावर घेणार नव्हते आणि मी नोकरी तरी का करणार. मी त्या व्यक्तीसोबत चुकीचे केले आहे. मी तिथून निघाले आणि काय करायचे ते मी ठरवले होते. मी एक योजना बनवली होती. मी वाईट केले हे मला माहीत आहे आणि त्यामुळेच देवाने मला शिक्षा केली होती. पण मला त्या लोकांनाही शिक्षा करायची होती, कारण त्यांनीही माझ्याशी काही चांगले केले नव्हते. हे सर्व मी त्यांच्या पत्नीच्या सांगण्यावरून केले आहे हे महेश साहेबांना माहीत होते. पण कदाचित त्यांना माहीत नसेल की त्यांच्या पत्नीचे अशोकसोबत अफेअर आहे. त्यामुळे त्यांना हे सांगणे खूप गरजेचे होते. मी ही नोकरी सोडली असली तरी मला काय करायचे हे मला माहीत होते. मी घरात प्रवेश केला आणि मला या घरातील सर्व दिनचर्या माहीत होत्या. फोन उचलला आणि मालकिनीच्या खोलीबाहेर उभी राहून व्हिडिओ काढून घेतले. साहेब त्यांच्या खोलीत होते आणि अशोक त्यांच्या मालकिणीच्या खोलीत होता. मी त्याच्यावर प्रेम केले आणि ज्याला मला माझा माणूस बनवायचा होता तो आज दुसऱ्यासोबत होता. हे पाहून मला खूप वाईट वाटत होते. पण आता काय करायचे ते मला समजले होते. मी त्यांचा एक व्हिडिओ बनवला की जेणेकरून तो पाहिल्यानंतर कोणालाही राग येईल. त्यानंतर मी तिथून फोन उचलला आणि गार्डनच्या रस्त्याने बाहेर पडले. त्यावेळी गार्डने मला पाहिले. तेव्हा मी क्वार्टरमध्ये राहत असल्याने सामान घेण्यासाठी आले असल्याचे सांगितले. तो म्हणाला ठीक आहे. सामान उचलून तिथून निघाले. राहायला एक छोटी खोली घेतली, कारण आता माझा प्लॅन बाकी होता. मालकीन अजूनही तिथून निघालेली नव्हती, कारण कदाचित तिला उरलेला माल गोळा करून जायचे होते म्हणून अजून तिथेच होती. मला जे काही करायचे होते ते पटकन करायचे होतं. माझ्याकडे फक्त 1 ते 1.5 दिवसांचाच वेळ होता, कारण महेश साहेबांना माहीत होतं की त्यांच्या बायकोनेच हे सगळं काही केलं आहे म्हणून ते तिला प्रश्न करणार होते. पण ती तिच्या खोलीत शांतपणे झोपली होती. माझ्या आयुष्यातील शांतता नष्ट करून मी तिला शांत कसे झोपू देऊ शकत होते. तो व्हिडिओ मी साहेबांच्या नंबरला पाठवला. त्यात असेही लिहिले होते की या लोकांचे किती दिवसांपासून एकमेकांशी अशा प्रकारे संबंध आहेत आणि त्यांना त्यांच्या घरातील सर्व संपत्ती घेऊन पळून जायचे आहे.
साहजिकच साहेब रागाने लाल झाले असतील. मी घराच्या आजूबाजूला हजर होते. काही वेळाने घरात भांडण आणि आरडाओरडीचा आवाज येऊ लागला. गार्डही आत गेला. काही वेळाने अशोकला मारहाण करून बाहेर काढण्यात आले. इतकेच नाही तर काही वेळाने महेश साहेबही आले आणि मालकिणीच्या तोंडावर चापट मारली आणि दोघांना ढकलून बाहेर काढण्यात आले. काही वेळाने पोलीसही तेथे आले आणि महेश साहेबांनी दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात दिले. मालकीण रडत होती, ओरडत होती आणि अशोकची अवस्था आणखीनच वाईट होती. त्या दोघांना त्या अवस्थेत बघून मला खूप शांत वाटले. कदाचित गुपचूप सामान गोळा करून तिथून निघून जायचा त्यांचा हेतू असावा आणि मालक झोपल्या असल्याने हे सहज निघून जातील असा त्यांचा विचार होता. पण व्हिडिओ पाठवून मी मालकाला जागे केलेच नाही तर त्यांचा रागही जागवला होता आणि त्यांचे खूप वाईट होणार होते. महेश साहेबांनी त्या दोघांनाही पोलिसांच्या स्वाधीन केले होते. आता त्यांचे काहीही चालणार नव्हते. पण माझेही काही चांगले झाले नव्हते. मी परत आले आणि देवाची माफी मागितली, कारण मी देखील लोभी झाले होते आणि कोणाची तरी फसवणूक केली होती. मला महेश साहेबांचा फोन आला. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही कोण आहात? तुम्ही हा व्हिडिओ कसा बनवला आणि मला पाठवला? तुमच्यामुळे मला खूप फायदा झाला आहे. तुम्ही कोण आहेत हे मला सांगा. मी म्हणाले, मी जी कोणी आहे, मला भेटून तुम्हाला आनंद तर होणारच नाही. तुम्ही जाऊ द्या. पण ते म्हणाले, नाही, मला तुम्हाला भेटायचे आहे. तुम्ही कोण आहात? तर मी म्हणाले, ठीक आहे, मी तुमच्या घरी येईन. ते माझी वाट बघत होते. जेव्हा मी त्यांच्या घरी गेले तेव्हा मला पाहून ते आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी विचारले, तू कुठून आलीस? मी म्हणाले, मीच तुम्हाला व्हिडिओ पाठवला होता आणि ज्या माणसासोबत तुमची पत्नी पकडली गेली तो माझा माणूस होता. मी महेश साहेबांच्या पायाशी बसले आणि म्हणाले की त्यांनी मला माझी नोकरी परत द्यावी. मी कबूल करते की मी खूप वाईट गोष्ट केल्या आहेत, पण मी गरीब होते आणि त्यांनी माझ्या असहाय्यतेचा फायदा घेतला. लोकांच्या घरी कधीपर्यंत झाडू पोचा करत राहायचा असा विचार मनात आला होता. मी स्वतःचे घर बांधून बाकीचे आयुष्य आरामात घालवेल. मी तुमचे मीठ खाल्ले आहे, मला माफ करा. मी पाहिले की मालक मला माफ करणार आहेत. मी तिथून जाऊ लागले तेव्हा ते म्हणाले, ठीक आहे, उद्यापासून कामाला ये. मी हात जोडून आभार मानले. पण ते म्हणाले, मी शेवटची संधी देतोय. यावेळी जर तू माझा विश्वास तोडलास, माझी फसवणूक करण्याचा प्रयत्न केलास, तर मी तुला पुन्हा शिक्षा करणार नाही. मी तुला या जगातून पाठवीन. मला खूप भीती वाटत होती, पण तेव्हापासून मी तिथे काम करत आहे. मी त्यांच्यासाठी जेवण पण बनवते. कधी कधी अचानक ते म्हणतात की तू हे जेवण आधी खा. कदाचित त्यांचा अजूनही माझ्यावर विश्वास नसेल, पण मला वाईट वाटत नाही, कारण मी पण वाईट केले आहे त्यांचे. पण तरीही ते मला त्यांच्याकडे कामावर ठेवतात. मी हे माझ्या मैत्रिणीला सांगितले तर ती म्हणाली की तू तिथे काम करू नकोस. त्यांनी तुझ्याशी एवढे वाईट केले आहे. तू पोलिसात जाऊन तक्रार कर. पण मी तक्रार का करू? कारण मला माझ्या कृतीची शिक्षा मिळाली आहे. माझी ही चूक आहे, त्यामुळे आता मी कोणाला काही बोलत नाही. मी माझे काम आरामात करत राहिले. महेश साहेबांची मनात ही भावना आहे की त्यांनी माझे चांगले केले नाही, म्हणून ते मला खूप पैसे देतात आणि म्हणतात की तुला तुझे घर बांधायचे असेल तर मी तुझ्यासाठी बांधून देईन. जेव्हा तुझे घर बांधले जाईल तेव्हा तुला नोकरी करायची काही एक गरज नाही. मी म्हणते की तो एक चांगला माणूस आहे, नाहीतर तो माझ्यासोबत यापेक्षाही वाईट वागू शकला असता. मालकिणीने जे काही केले होते त्यासाठी ती अजूनही तुरुंगात आहे. मला वाटतं आमच्या तिघांच्या लोभाने हे सर्व आमच्यासोबत केलं आहे, कारण आम्ही या मर्यादेपर्यंत गेलो. माणसाने कधीही लोभी नसावे, कारण लोभ माणसाला राजाचा रंकही बनवतो.